सनई चौघडे मालिकेच्या आजच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळाला. आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जयला मुलींचा म्हणजे स्त्रियांचा प्रचंड राग असतो आणि त्याला बायकांशी बोलण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो. तो एका महत्त्वाच्या मीटिंगला चाललेला असतो आणि शर्वरी परब ही केटररची मुलगी असते. ती जयच्या गाडीला तिची आणि दोघांची धडक होते. त्यानंतर शर्वरीचं सगळं केटरिंगचं सामान रस्त्यात सांडलेलं असतं. तिला डोक्याला जखमसुद्धा झालेली असते. त्यानंतर जय मात्र गाडीच्या खालीसुद्धा उतरत नाही. पण शर्वरीसुद्धा काही गरीब नसते. ती अगदी खूप खमकी अशी मुलगी असते. तिने जयला खाली उतरवलेलं असतं आणि ती त्याला जाब विचारते की तुम्ही माझं एवढं सगळं नुकसान केलेलं आहे तर मी तुम्हाला अजिबात इथून मीटिंगला जाऊ देणार नाही. त्यानंतर आजूबाजूला जमलेल्या सर्व स्त्रिया म्हणतात की ह्या मुलीला लागलेलं सुद्धा आहे, तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जावा. आणि जय खानोलकर स्वतःच्या गाडीमध्ये शर्वरीला घेऊन जातोय हॉस्पिटलमध्ये. तिथे शर्वरीला तो इलाजासाठी ॲडमिट करतोय आणि तिचं बिलसुद्धा भरतो आहे. आणि ह्या सगळ्या उपद्व्यापामध्ये जयच्या हातून त्याची महत्त्वाची मीटिंग कॅन्सल झालेली असते आणि त्याचं प्रचंड नुकसान झालेलं असतं. इकडे आता पमा काळजी करत असते की शर्वरी घरी पण पोहोचली नाही आहे तर ती कुठं गेलेली आहे. शर्वरी आता जयला चांगलाच धडा शिकवते आहे, कारण की जयच्या बहिणीचं म्हणजे साक्षीचं लग्नसुद्धा होणार असतं आणि त्या फंक्शनमध्ये आता शर्वरीची आणि पुन्हा जयची भेट होणार असते. शर्वरीला अजून 3 बहिणी असतात. त्या सर्वजण खूप शांत असतात, पण शर्वरी जराशी आगाऊ असते. त्यामुळे शर्वरीची आई पमा स्वामींना रिक्वेस्ट करते की ह्या मुलीला थोडीशी अक्कल येऊ दे. आणि आता जय आणि शर्वरी पुन्हा एकमेकांच्या आमनेसामने येऊन धडकणार आहेत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पाहत रहा सनई चौघडे.